भारत माता की वंदे वंदे जय श्रीराम. खरं म्हणजे प्रथमतः तर मी या कार्यक्रमाला उशीर आले त्याबद्दल प्रथमतः या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय आमदार किशोरप्पा मला रस्त्याने क्रॉस झालेत, त्यामुळे आप्पासाहेब इथं उद्घाटन करून या ठिकाणी नक्कीच गेलेत. माझ्यासोबत या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय मधुभाऊ, या कार्यक्रमाला खास करून विदर्भातून आलेल्या आमच्या सन्माननीय ताई रत्नाताई चौधरी नागरे आणि ह्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर शांतीलालजी तेली, उपस्थित सर्व समाजावर प्रेम करणारे सगळे सभासद, माझ्यासमोर उपस्थित सगळ्या माता भगिनी आणि बंधूंनो. कार्यक्रमाला जायचं म्हणजे यादी मोठी असणार हे मला माहिती होतं, त्यामुळे ज्याच्याकडे मिळतं त्याच्याकडेच माणूस मागायला जाते, त्यामुळे तुमचा हक्क पण आहे. कारण मला आजही आठवतं ज्या दिवशी या ठिकाणी प्रचाराला लागले त्यावेळी तुम्ही सगळेजणी माझ्यासोबत या ठिकाणी होतात. आणि आताच मधुभाऊनी सांगितल्याप्रमाणे पिंपळगाव हरेश्वर म्हटलं की तुमची सगळ्यांची आठवण मला आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सगळे नसतात तर कदाचित मी आज खासदार म्हणून तुमच्या पुढे उभी राहिली नसते. तुम्ही सगळे पाठीशी होतात आणि म्हणून मला खासदार म्हणून पहिली महिला खासदार होण्याचा सन्मान तुमच्यामुळे प्राप्त झाला. भाऊ माफ करा, पण संख्या पण आज या ठिकाणी महिलांची आणि हळदी कुंकाचा पण कार्यक्रम आहे. तुम्ही जेवण ठेवल्यावरही पुरुषांपेक्षा आज आमच्या महिलांची संख्या जास्ती आहे, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. खरं म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटलं की आपले मधो एक काळ असा होता की पटकन सुना बेटीनं बाहेर पडता येत नव्हतं. मलाही माझं आठवतं, माझं जेव्हा 90ला लग्न झालं तर ताई आमच्या डांगर गावामध्ये माझ्या सासऱ्यांना बघून सगळे चप्पल काढून मग घरी जावं लागायचं, स्टँडवर चप्पल काढावी लागायची आम्हाला. आता ह्या मुलींना आताच्या सांगितलं त्यांना पटणार नाही, ताईवरती ताई काहीतरी आख्यायिका सांगतात, पण खरं सांगते मी, कारण मला ताईंनी ह्या ठिकाणी वशपन चौधरी तेली समाज याची थोडी मला माहिती सांगितली ताईंनी स्टेजवर बसल्या बसल्या की मी 8वीला असताना माझा या गावातली मी मुलगी माझं लग्न 8वीला असताना केलं आणि त्या विदर्भात गेल्यामुळे मला आज PhD आहे आणि भारत सरकारच्या हिंदी विभागामध्ये त्या काम करतायत. हा जो काही प्रवास आहे ना ताई, हा एका रात्रीतनं होत नाही, त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. पण सासरच्या लोकांनी मन मोठं ठेवलं म्हणून तुम्हाला ग्रॅज्युएट केलं, एवढंच तर PhD पण केलं आणि आज तुम्ही स्वाभिमान आहे, स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभे असतात. कोण कोणामुळे कोणाचं आयुष्य घडेल सांगता येत नाही. माझ्या गावात जरी मला चप्पल काढून जावं लागत होतं तर तो त्या वडीलधाऱ्या व्यक्तींना एक रिस्पेक्ट होता, त्यांचा एक सन्मान होता की सुनाने मोठ्यांपुढे चप्पल घालायची नसते, पाय ठेवून बसायचं नसतं. हे पूर्वीच्या आपल्या पद्धती होत्या आणि त्या पद्धतींचं पालन वाटत तुम्ही आणि मी करत आलो म्हणून संस्कृती टिकून आहे. नाहीतर मग आज ही संस्कृती आपल्या अमेरिकन इंग्लंड सारखी राहिली असती आणि कुठेतरी आपण भारता जे म्हणतो ते भारत माता पण म्हटलं नसतो. कारण आपल्याला सन्मान देण्याची सवय. आताचा काळ बदललाय, आता मला गावात चप्पल नाही काढावं लागत. मधुभाऊ 2002ची निवडणूक 97ला बापू उभे राहिले होते, उदय बापू माझे मिस्टर. 2002ला मी उभी राहिली, 2007ला पण मी उभी राहिली आणि 2012ला माझे सासरे नव्हते तेव्हा पहिल्यांदा मी गावात चप्पल घालून प्रचार केला. नाहीतर मी माझ्या गावात सुद्धा प्रचाराला जाताना चप्पल घालत नव्हते. कारण संस्कृती टिकवणे हे आपलं काम असतं आणि संस्कृती टिकवायचे काम करून तुम्ही आणि मीच करतो. सकाळची त्यामुळे आयुष्य कोणाला कुठं घेऊन जाईल हे सांगता येत नाही. मी आयुष्यात ठरवलं होतं मी राजकीय कधी निवडणुकांना उभी राहील आणि त्या ठिकाणी काम करेल. संघटनेच्या कामात आम्ही खुश होतो, पण काळ वेळ अशी येते की हे चक्रव्यूह आहे राजकारण क्षेत्र, इथं जायचा मार्ग आहे, परतायचा मार्ग नाहीये. माणूस एक संपलं की दुसरं संपलं की तिसरं, मग ते चालत राहते आणि मग काही परतायला सापडत नाही. पण मला असं वाटतं लोकांनी नाकारण्यापेक्षा कधीतरी आपणच ठरवलं पाहिजे आपण कुठं थांबायचं, नाहीतर गडबड होते. डॉक्टर साहेब काळजी करू नका, आप्पासाहेब आणि मी आम्ही सगळे पाठीशी आहेत. खासदार म्हणून आदेश करा, निधी द्यायचं काम माझं आहे. पण तुम्हाला माहिती आहे आमदाराचा जीव फार मोठा आहे, खासदाराचा जीव फार छोटा आहे. कारण खासदाराला 6 विधानसभा क्षेत्र आहेत, आमदाराला 1च विधानसभा असते. आम्हाला 6 विधानसभा आणि आम्हाला निधी खूप कमी आहे. पण तरी पिंपळगाव हरेश्वर आमचं प्रेम आहे आणि समाजासाठी तुम्ही काम करतायत. त्यामुळे मधुभाऊंनी आदेश केल्याप्रमाणे, कारण ते माझे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी आदेश केल्यामुळे मला काम देणं भागच आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. म्हणजे खासदारकीचा पाचोरा तालुक्यातलं पहिलं कामाचं नारळ मला वाटतं तुमच्या इथूनच फोडूया. 10 लाखाचा निधी माझ्या माध्यमातून नक्की या ठिकाणी देते. मधुभाऊ येतील, मधुभाऊ माझ्याकडनं पत्र या ठिकाणी घेऊन जातील, काळजी करू नका. जिथे चांगलं काम असेल तिथे काम करायला आनंद पण होतो. या ठिकाणी जेव्हा वास्तू तयार होईल
तर छोट्या मोठ्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी संधी मिळेल. कारण खेड्यामध्ये जर एखादा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर मोठे हॉल नसतात आणि पाणी पावसामध्ये समजा एखाद्याकडे काही दुर्दैवी घटना घडली तर त्याला सुद्धा जर 4 लोक जीव घालायचं म्हटलं तर फार पंचायत होते. ही वास्तू झाली तर ही फक्त काही समाजासाठी राहणार आहे तर असं नाहीये, ही गावाची वास्तू राहणार आहे आणि याचा उपयोग सगळ्या गावकऱ्यांना होणार आहे. म्हणून मला असं वाटतं या कामासाठी माझाही मी हातभार नक्कीच लावेल. आणि जिल्हा परिषदेमध्ये खरं म्हणजे मधू मला आजही माझे जिल्हा परिषद जुने दिवस आजही आठवतात. कारण खरी शिक्षणाची माझी राजकीय पाया मुहूर्त जो असेल पाया भरणी ही जिल्हा परिषदेमध्ये झाली. आणि जिल्हा परिषदेमध्ये एकदा शिकलेला माणूस मग आयुष्यात त्याला काही कुठं शिकायला जावं लागत नाही. कुठून कसे पैसे आणायचे हे जिल्हा परिषदेमध्ये मला आणि मधूवरून चांगलं माहिती आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. आपलं जे स्वप्न आहे ते या ठिकाणी नक्कीच पूर्ण करायचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. पण कधी कधी ना मला काही खूप वाईट वाटतं. आपले संत पुरुष असतात. छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे, जगन्नाथ महाराज तेली समाजाचे, महात्मा फुले ज्योतिबाताई फुले माळी समाजा. का आपण अडकवतो आहोत? आपलं मत त्यांनी जसं विशाल मन ठेवून जसा शिक्षणाचा वसा तुम्हाला मला मोकळा करून दिला, सावित्रीबाईमुळे फुलेमुळे आज बाईमुळे आपण आज या ठिकाणी उभा होताना मी तुमच्याशी बोलतो आहोत. आज तुम्ही घराबाहेर पडू शकता ते सावित्रीबाई फुलेमुळे पडू शकतात. जगन्नाथ महाराजांनी जे काही ज्ञान दिलंय ते सगळ्या समाजासाठी दिलंय, कुठेतरी एका समाजासाठी दिलं नाही. त्यामुळे आपण आपल्या समाजामध्ये म्हणजे संत पुरुषांना अडकून ठेवू नका. त्यांचं जीवन हे मोठं होतं, दिशा समाजाला दिशा देणार होतं, सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी होतं. त्यामुळे मला असं वाटतं आपण आपला विशाल दृष्टिकोन या ठिकाणी ठेवला पाहिजे. आणि ताईंनी सांगितल्यानुसार समाजाची जडणघडण आता बदलते. आता आपल्या मुली शिकायला लागल्यात, बाहेर पडायला लागल्यात. थोडा मला वाटतं गुजराती समाजाचा तुमच्यावर पगडा, राजस्थानी समाजाचा पगडा असल्यामुळे ती गोषा पद्धत त्या काळातलं ती पद्धत, डोक्यावर पदर घेणं, घुंगट